TMPLला सुरुवात झालेली अशा प्रकारे पहिल्या मॅचचा टॉस उडवतात सुमित भोगसे. आमच्याकडे अंपायर आहेत दोन. अंपायर तुमचं नाव सांगा. भाविन तुमचं मंथन परब. तुम्हाला हा जो लाल मातीचा पिच आपण बनवलाय त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? बॉल टर्न होईल, बॉल बाउन्स होईल, कसं काय? आता सध्या बोलू नाही शकत सर, पहिल्या बॉलर येईल जसं टाकेल त्याच्यावर आम्ही सांगू पिच शकतो. बघून काय वाटतंय तुम्हाला? पिच बघून तर चांगला वाटतंय. आता बॉलरवरती डिपेंड करतं तो कसा बॉल टाकतो ते. बॉलिंग पिच आहे की बॅटिंग पिच आहे? सध्या तर बॅटिंग वाटते मला, बॉलिंगचं तर वाटत नाही. Let's see. तुम्हाला काय वाटतंय? सेम बॅटिंग किती वाटते मला. हायएस्ट स्कोर किती असेल आजच्या दिवसाला? बघू कोण कसं खेळतंय त्याच्यावर आहे. ठीक आहे. किती? 80? सुमित बोक्से 80 बोलला काय? आपण नाही मारत आहोत, आपली टीम नाही मारत आहे. आपण कशी हा खरं आहे. येस, प्रथमेश परब पुढे. प्रथमेश परब पण तो आज बॅटिंग करणार नाहीये. प्रथमेश परब लास्ट भाई लास्ट इयर तुझं एक वाक्य फेमस झालेलं जे आपण एडिटला पण परत लावलेलं. आमचे 4-5 प्लेयर तर आज ट्रॉफी बनवत होते. बरं ती ट्रॉफी आमच्याकडेच येणार आहे. कशाला एवढं सगळं करायचं यार? काय यावर्षी तू ते बोलणार आहेस का? मला असं वाटतं यावेळी मी वेगळं वाक्य म्हणेन, बिर्याणी तर आपलीच आहे. यावेळी आमच्या टीमने ठरवलेलं आहे की लवकरात लवकर बिर्याणी खायला जायची. आम्हीच ओपन करणार आहोत असं आम्हाला वाटतंय. आणि आम्ही एवढे कन्सिस्टंट आहोत या बाबतीत की म्हणजे आमच्या प्रॅक्टिस मध्ये तुला कळलंच असेल आपली प्रॅक्टिस जशी झाली आहे त्यावर. आणि काय आहे, 1 ते 2 आमचे प्लेयर्स आहेत त्यांना कॉन्टेंट मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे कोण आहेत ते लोक? त्यांच्या मांडीला खाज आहे. ते म्हणतोस का तू? ते बघ इथे हा खर्च तुम्ही कसा केला खरं सांगा. हा खर्च तुम्ही कसा केला? अरे काल लोन कुठून? अरे काल तू 500 पाठवलेस ना, तेच येते. पण मला असं वाटतं की यावेळी खूप टफ कॉम्पिटिशन आहे आणि मजा येईल. मला असं वाटतं की यावेळी टफ कॉम्पिटिशन काय आहे, कारण सगळेच नॉर्मल लेवलला आहेत. पण नवीन प्लेयर्स काय इन झालेत, काय टीम्सचे इक्वेशन चेंज झाले, तर तुला सगळ्यात टफ टीम कोणती वाटते या वर्षीची? मला तर म्हणजे मला असं वाटतं की बॅकस्टेज एव्हेंजर्स स्ट्रॉंग आहे आणि प्लस आपलं रंगमंच तर नेहमीप्रमाणे स्ट्रॉंग आहेच आणि प्लस आपली आहेच. म्हणजे पण आपण तर बिर्याणी खायला भेटू, पण आपली पण आहे स्ट्रॉंग आणि इम्प्रॉम्प्टू पण स्ट्रॉंग आहे. सो 4 टीम आहेत त्या स्ट्रॉंग. आणि अजून एक क्वेश्चन आम्ही काढले, 2 क्वेश्चन काढले. या टुर्नामेंटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा कोण आहे असं वाटतं तुला? विराट कोहली तर सांगायला नको कोण आहे तो. कोण? मला असं वाटतं सिद्धेश शिंदे आमचा विराट आहे. आणि रोहित शर्मा? एकदम प्रॅक्टिकल सांगतोय मी. रोहित शर्मा मला असं वाटतं भावेश सुरतेचं नाव नको घेऊस. दाखव चेहरा दाखव. मला रोहित शर्मा फडके वाटतो मला. आणि मग मला चिले वाटतो, पण पोट कमी झालं ना. पण भावेश सुरते ची बॅटिंग स्टाईल जी आहे ती अजिबात रोहित शर्मा सारखी नाही. भेटूया. तर दुसऱ्या टीमच्या कॅप्टन कडे जाऊया आपण. कोणाकडे जाऊया? लाल टीम कडे जाऊया. आपली आर्च रायवल पराग ओझा. तुमचा कॅप्टन कुठे आहे? कॅप्टन सो टीम आहे का विचार? मग जाऊ पराग ओझा पाणी पितोय. सोड तोपर्यंत तू सांग यावर्षी काय. ए जरा असं लाईट येऊ दे मित्रा, चेहरा दिसू द्यायचा. क्या रे हो रहा यावर्षी काय वाटतंय? यावर्षी कोणती टीम वरचढ वाटते सगळ्यात? स्वतःचं नाव घेतलं वरचढ सगळ्या साधारण एकाच पेजवर आहेत, पण यावर्षी साधारण यावर्षी थोडं कॉन्ट्रोवर्सी झालं जर लोकांना. बॅक टू कमिटी.
फोटो काढे कसा फोटो एक्स्ट्रा कव्हरेज तर तुषार, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तू खेळायला आलायस आणि तुला यावर्षी काय वाटतं तुमची टीम कुठपर्यंत पोहोचेल? सी आमचं आयुष्यात आम्ही मजेसाठी खेळतो हे तर नाही, ते तर सगळ्याच टीमचं मोठी आहे आम्ही आपल्या. मजेसाठी हां. खेळतो कुठपर्यंत पोहोचेल म्हणजे साधारण ऊन बघता आजपर्यंत पोहोचली तरी वास पण सगळ्यात टफ टीम कोणती वाटते तुला? आम्हीच हे तर आवडलं मला. आम्ही हां, खरं, खरं. स्वतःसाठी आम्हीच खरं. हा, अख्ख्या 11 किंवा 10 जे काय आहेत ते उतरले तरी बास झाले परिस्थिती आमची. आणि अजून एक प्रश्न तुझ्यासाठी, या ओव्हरऑल टुर्नामेंट मधला जर तुला चूज करायचा झाला की हा एक प्लेअर विराट कोहली आणि हा एक प्लेअर रोहित शर्मा, तर कोण असेल तो? आय थिंक सुहास कांबळेच आहेत. दोन्ही. दोन्ही बस इथे आपण कट करू शकतो. सुहास कांबळे त्याला स्वतःचं नाव लक्षात राहिलं तरी ठीक आहे, सुहास पण- जवळ पाठीच उभा तो- तो- आहे. तो- झूम कर, झूम करून दाखव. हा, तो- हा. तो जो हा, तोच आहे तो. हा, हा. पांढरा होण्याचा प्रयत्न करतोय तो. हा, येस. आणि अजून कोण आहे? येल्लो टीमचे कॅप्टन आहे आपल्या बरोबर, कृणाल हाळवे. येस, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तुम्हीच कॅप्टन आहात येल्लो टीमचे, राईट? सो यावर्षी ज्या काही कॉन्ट्रोवर्सी झाल्या आहेत, ज्या काही राडे झालेत. राडे झालेत, कुठल्या कॉन्ट्रोवर्सी? अच्छा, ते नाही बोलायचंय का? नाही बोलायचं आपण. नाही बोलूया आपण. सगळं खूप अलबेल आहे. नेमकं कशावर बोलायचं कळलं पाहिजे. खूप काढे आवाज. माझ्याकडे खूप जाऊ दे, स्क्रीनशॉट नको दाखवू आम्हाला, चालेल. नाही, राडे असं काय नाही रे, आपण मजेसाठीच खेळतो. खरं, हे पण तर काही खरं. काही लोक ना मजेसाठीच्या नावावर फार सिरियसली घेतात. अच्छा अच्छा, म्हणजे त्यांनी ओके. मजेसाठी जरा एक दोन नावं सांग ना जरा, मग आम्ही त्यांचा वेगळा इंटरव्ह्यू घेऊ. नाही, काही टीम अशा आहेत. तू वेगळा पॉडकास्ट करतो वाटत नाही. म्हणजे मजेसाठी म्हणून मला असं वाटतं की काही लोक रात्री 12 ते 3 प्रॅक्टिस करत होते. Oh my God, कोण होते यार? मजा कोण होते यार? आहे की सजा आहे कळत नाहीये मला. क्रिकेटला सजा हा, तर असं नाही, मला आता वाटतं आत की- चालू ती पण सजाच आहे. बरं, एका टीमचं मला असं कळलं की त्यांनी म्हणे त्यांचे प्लेयर सगळ्यांसमोर आणलेच नाही प्रॅक्टिसच्या दरम्यान. आज पण नाही आणणार वाटतं ते. हा, म्हणजे त्यांनी लपवून ठेवले सगळ्यांचा गेम. कोणती टीम आहे पण अशी? आहे, एक टीम आहे. अरे यार, असं नको बोलू, असं नको बोलू यार. येल्लो रंग सगळीकडे सगळ्यांबरोबर खेळले. येल्लो रंग सगळ्यांबरोबर खेळले. पण मला असं वाटतं की यावर्षी जरा छान होईल मागच्या वर्षीपेक्षा, कारण की सगळ्या बऱ्याचशा काय team तुमचा परफॉर्मन्स किती येईल? नाही, आमचा परफॉर्मन्स चांगला होईल. तुम्ही कसा मार्की प्लेअर घेतलेल्या टीम मध्ये? अरे अरे अरे, मस्त मस्त. आम्हाला आमची टीम जरा बॅलन्स झाल्यासारखी वाटली. मागच्या वर्षी जरा आम्हाला वाटत होतं की जरा थोडीशी पॉवर कमी पडते कुठेतरी, पण आता जर आमच्याकडे एक पॉवरफुल प्लेअर आलेला अच्छा, आहे, ओके. त्यामुळे तो आमचा बॅलन्स वाढलाय तुमचा. बॅलन्स वाढलाय. Yes. सिद्धेश शिंदे तो प्लेअर. ते जाऊ दे, तो नाही, तो आपण जाऊ दे. तो जरा कमी होतोय, तर त्यामुळे यावेळेस जरा आहे कॉन्फिडन्स. पण जर दोन टीम पिक करायच्या झाला की यावर्षी फायनलला पोहोचतील तर कोणत्या वाटतात? म्हणजे आपली स्वतःचं नाव घ्यायचं आहे की नाही घ्यायचं? बिंदास बिंदास स्वतःच दोन्ही वेळा दोघांवर खेळत तरी मला चालेल. वाटतं की बॅकस्टेज अव्हेंजर्स येत. म्हणजे तुमचीच टीम. हा, आणि बॅकस्टेज अव्हेंजर्स पण येऊ शकतात. चालेल, चल फायनल दोन्ही टीम मध्ये किंवा अच्छा, जर- तुमच्याच टीम मध्ये विरोधी पक्ष आहेत का? असं काही आहे का? नाही असं काय नाही, असं काय नाही हे बाबा. असं काही नाही, आमच्या टीम मध्ये खूप असं एकी आहे. आणि चालेल चालेल चालेल, एकीचं तुझ्यावर आम्ही बळ- विश्वास ठेवतो, तू हा, म्हणतोस तर. एकीचं बळ तुम्हाला आता दिसेल कसं आहे ते सगळं. आणि दुसरी टीम तरी तुम्ही म्हणाल, मला विचाराल तर मला असं नाही, यावर्षी आपण नाही रे, आपण नाही यावर्षी. बिर्याणी तर आपलीच आहे. हे असे बोलणारे सगळे पुढे असतात. तर मला वाटतं की इम्प्रॉम्प्टू वाटते मला. आम्हाला पण वाटतं. सो बघूया, हा. कारण त्यांनी काय जाऊ दे त्यांचं. नको. आता एक प्रश्न आम्ही सगळ्यांना विचारतो हा, हा. की ह्या टुर्नामेंट मध्ये जर तुला चूज करायचा झाला की हा एक प्लेअर रोहित शर्मा आणि हा एक प्लेअर विराट कोहली, तर ते दोन प्लेअर कोण असतील? आणि एक बुमरा पण सांग, बॉलर्सना आपण इन स्वतःचं करूया. नाव पण घेऊ शकतो. हा. नाही, मला वाटतं की बुमरासाठी मी नाव घेईन तिथे आपण फास्ट फॉरवर्ड. चेतन परब. ओके, तुमच्या टीमचा चेतन परब. आमच्या टीमचा Nice, nice pick. मी नाव घेईन. आणि रोहित शर्मा म्हणशील तर
अनिकेत चिले आहे. ओके ओके. आणि विराट? चिले आहे. आणि विराट म्हणून म्हणशील, मला एक असं विराट म्हणून नाही म्हणणार मी, पण एक राक्षसी जी राक्षसी वृत्तीचा जो आहे तो सिद्धेश शिंदे एक आहे, अच्छा. जो सुद्धा आमच्या Nice, टीम मध्ये आहे. जो तुम्ही घेतला ट्रेड करून चांगलं आहे, यावर्षी. चांगलं आहे. So, हा. तो तुमचा हार्दिक ठीक आहे. फायनल साठी ऑल द बेस्ट तुमच्या टीमला आणि तुमच्या टीमला. All the best, all the best. मंडीला खासला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्स अ लॉट. सबस्क्रायबर्स खूप वाढलेत असं मला कळलंय आणि असेच ते अच्छा. माझ्यापर्यंत आलंय, तर ते वाढत राहू देत आणि खूप मोठं होते तुमचं चॅनल. येस थँक्यू थँक्यू. आता कोणाकडे जाऊया आपण? आपण जाऊया कमिटी वाले पाहिजे तरी. काय चालू चालू दे. लाल टीम, लाल बॉलिंगची प्रॅक्टिस हा हा बॉलिंगची प्रॅक्टिस सर. ए तुमची झाली टीम मीटिंग वगैरे करून? 10 टीम, 10 कॅप्टन्सची एक टीम. अच्छा. या बोलूया आपण. या. पराग वाटू दे रे, आपण एकच आहोत. याने फायनलला बॉलिंग पण तशीच केली होती. याने फायनलला बॉलिंग पण तशीच केली होती. तर काय वाटतं यावर्षी तुला कसं राहील तुमचा परफॉर्मन्स? परफॉर्मन्स करायची संधी द्या जरा. 10 प्लेयर्स ला मिनिमम पाहिजे तिकडे. झाले आमचे 8.5 आहेत. मग त्यातलं आणि तू अर्धा आहेस अजून का? हा. अच्छा. अजून 1-1.5 आले पण नाहीये. आणि काय करावं ते कळत नाही. आमच्या एका प्लेअर कडे जर्सी पण नाहीये. नाव पाहिजे वानखेडे. त्यामुळे आम्ही आता आधी खेळायची तयारी करतोय, मग जिंकायचं वगैरे ते बघू नंतर. मोठेपण आहे, हा मोठेपण. पण जर 2 टीम चूज करायला झाला की यावर्षी फायनलला जातील भाई, तर त्या कोणत्या टीम वाटतं तुला? माझ्या मते RCB एक आहे. अच्छा आपल्या TM गेला, TM गेला. बघा आमची तर नाहीये. आम्ही पण बिर्याणीचा प्लॅन बिर्याणीचं मान करूया. साधारण मी आणि पप्पाने ठरवलेलं आहे की यावर्षी आपण बिर्याणीचा हक्क गाजवायचा आहे. सो बिर्याणी खाऊनच जाणार यावर्षी आम्ही. बिर्याणी तर आपलीच आहे. कारण शेवटपर्यंत मग आम्हाला मिळत नाही बिर्याणी. सो लास्ट इयर असं झालं होतं की मला ट्रॉफीने काय पोट्ट भरत नाही. साधाबाद मिळत नाही, नंतर फक्त मसाला आणि मला असं वाटतंय की यावेळेला बॅकस्टेज एव्हेंजर्स स्ट्रॉंग टीम ओके आणि ओके. दुसरी- त्यांना स्वतःला पण तेच वाटतं. आणि दुसरी आहे इम्प्रॉम्प्टू. या दोन्ही टीम स्ट्रॉंग आहेत. सो म्हणजे कसं उद्या आम्ही जिंकलो तर मग कोणाला असं नाही वाटणार नाही स्वतःला जाम समजत होते. त्यामुळे 2 वेगळ्या लोकांची नावं बोलायचं. आता हे edit करून टाकणार मी रिपीट मोडवर. गेल्या वर्षी पप्प्या होता, आज हाय. तर मग दुआओं में याद रखना दोस्तों. हा. एक प्रश्न आम्ही सगळ्या टीमला विचारतोय, बोला. सगळ्या टीमच्या कॅप्टनला किंवा प्लेयर्सना विचारतोय. जर या TMPL ला तुला 3 चॉईसेस दिले की हा प्लेअर विराट कोहली, हा प्लेअर रोहित शर्मा आहे आणि हा प्लेअर जसप्रीत बुमराह, तर ते 3 प्लेअर कोण असतील? विराट कोहली तर मीच नाहीये. त्यांच्याकडे आझम खान पण आहे. तसं बघायला गेलास तर मग विराट कोहली आमच्यात मग कुणाल आहे. आणि आमच्यात नाही, ओव्हरऑल ओव्हरऑलच कुणाल मला असं वाटतो. पण तो जर्सी रोहितची घालतो. गुड चॉईस. आणि जसप्रीत बुमराह ओव्हरऑल मग मला चोचा वाटतो. म्हणजे चेतन परब आपला. 2 वोट मिळाले चोचाला. हा. चेतन आणि परबला. तिसरा कोण होता? विराट रोहित शर्मा. अरे 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 अरे, रोहित एवढा एट्रेट. मी माईक देतच नाही. रोहित शर्मा मला आवडतो. रोहित शर्मा बाय द वे ऑन रेकॉर्ड आय एम पुटिंग दिस. करणार एवढा वेळ नाही रे. दॅट्स वेअर द टॅलेंट कम्स फ्रॉम. चल नाव घे पटकन. तुझ्यात का नाही आलं? रोहित शर्मा मला असं वाटतं पूर्ण ह्याच्यात नाही. जर एफर्टलेसनेस पाहिलं खेळायचा तर मग मला प्रथमेश वाटतो. पप्प्या पप्पा. ओ थोडा एक- एफर्टलेसली करतो. ओके कळलं? ओके. आणि नंतर आणि चल दोन्ही पण सांगून टाक. धोनी हा धोनी पण ऍक्च्युली प्रथमेशच. ओ माय गॉड, 2 वोट. हो. ठीक आहे, चल आपण दुसऱ्या टीम अजून कोणाला काय बोलायचं काय ते? वैभव केणी, काय वाटतं तुला? कशावर? चल बाय. फडके आपण बोललो मगाशी बोललो. नाटक वेडे मॅव्हरिक्स या टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर आहेत मयुरेश माडगावकर. मयुरेश दादा, तुझ्याकडे एक कंप्लेंट आहे आमची की गेल्या वर्षी तुम्ही बिर्याणी न खाता घरी निघून गेलात. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तुम्ही का नाही शेवटपर्यंत थांबत?
आत एक मी सांगतो की मी कॅप्टन नाही आहे. कॅप्टन आहे आमचा अमेय डोंगरे. ओके ओके. आणि अमेय डोंगरे कुठे आहे? अमेय डोंगरे आहे. अच्छा बॅटिंगला झालं. हा, ठीक आहे batting. आपण त्याचा वाईट नंतर घेऊ. ओके. सो बिर्याणी काय झालं की आम्ही काल तेव्हा एवढे मॅचेस खेळलेलो, त्याच्यानंतर हवाच उरली नव्हती. त्याच्यामुळे काय करायचं असं आम्हाला कळलं नाही. मग आम्ही त्याच्यामुळे बिर्याणी खाल्ली नाही. पण यावर्षी नक्की खाऊन जाऊ. एक गोष्ट चांगली काय आहे की याच्यामुळे सगळे एकत्र येतात. नाट्यमंडळ एकत्र मेन येतात. मोटिव्ह एवढ्या टीएमपीएलचा वर्षांचा तोच आहे. आणि आपण एकत्र खेळतो हे जास्ती महत्वाचं आहे. सो जिंकणं हरणं चालूच राहील. इथे खेळताना एक स्पोर्टिंग स्पिरिटने खेळतोच की जिंकण्याच्या हिशोबाने. राईट राईट राईट. सो बघूया यावर्षी काय होतं. येस. आणि जर तुला विचारलं की 2 टीम कोणत्या फायनलला जातील तर तुला काय वाटतं कोणते 2 टीम्स? नाटकवेडे मॅव्हरिक्स आहेत ना. हा येस. आणि अजून एक दुसरे आता घेऊन टाक, कोणत्या पण टीमचं घेऊन टाक. नाही कसं आहे माहिती आहे, नाव मी घेऊ शकत नाही कारण जे घाबरत आहेत आम्हाला ते येणार नाहीत ना फायनलला. आता आपण येल्लो टीम कडे जाऊया का? येल्लो टीम बरोबर आपण बोललो नाही आहोत. आपण येल्लो टीम कडे जाऊया. थँक्स अ लॉट महेश माडगावकर. येस. येल्लो टीम बिझी आहे. कुठे? चोचा आहे आपल्याकडे. चोचा. तर जो प्लेअर सध्या पॉप्युलर आहे बुमरा म्हणून, तो बुमरा आपल्याला सापडलेला आहे. आम्ही मगापासून लोकांना विचारतोय की या लीग मधला बुमरा कोण आहे, तर सगळे तुझं नाव घेतात. नाही रे बाबा, मी अजून त्या दिवशी पहिली प्रॅक्टिस केली आहे. खूप दिवस खेळलो नाही मी पण मला सगळ्यात मोठा प्रश्न सांग, यावर्षी तू पूर्ण दिवस अवेलेबल आहेस का? हो आहे. शो नाही घेतलायस तर नाही, तू? नाही, नाही, बस नाही. जिंकले ते लोक, जिंकले त्या वर्षी. तू शो वगैरे घेत जा. काम चालू राहिलं पाहिजे ना. तुमच्या प्लेअरने येऊन मला विचारलंय, पहिली खबर काढलेली आहे. कोण 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 एक सुरते म्हणून आहे. कोण वाटतं सगळ्यात 2 टफ टीम कोण होतं ज्या फायनलला जाऊ शकतात? टफ टीम आमचीच आहे एक. भाई प्लेअर तेच बोलतात. आणि फायनल विंग मास्टर आणि कमिटी मेंबर इथे या. राहुल खाडे. यावर्षी कमिटीमध्ये काय काय झालंय आणि काय काय नाही झालं सगळं हा दरवर्षीचा प्रश्न असणार आहे. याच्यावर आपण मांडीला खासचा एक वेगळा पॉडकास्ट करूया. आपल्या 4 एपिसोडची सिरीज निघेल याच्यावर. आपल्याकडे एवढं आम्हाला नाही बोलो. अच्छा ओके. आम्हाला बॅकस्टेज अव्हेंजर्सचा कॅप्टनने प्रॉमिस केलंय की आमच्याकडे काही स्क्रीनशॉट येणार आहेत. त्याबद्दल तुला काय वाटतं? अरे भाई मजा आहे. मी म्हटलं ना की आपल्याकडे 4 एपिसोड रेडी आहेत. आपण एक सेशन बनवू ह्याचं प्रिपरेशन आणि मधल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावर 4 एपिसोड काढू. एक लाईव्ह शो लावू मी तो म्हणतो. येस. हा. आणि यावर्षी तुम्हाला काय म्हणतात हर्डल्स काय वाटले हे सगळं प्लॅनिंग करताना? हर्डल सगळ्यात महत्वाचा म्हणजे मेन सगळ्यांचं की इतक्या लोकांच्या डेट जमवून आणणं, कारण की आपण सगळे वेगळ्या फील्डमध्ये काम करतो. म्हणजे आपण सगळ्यांच्या तारखा जमवून आणणं सगळ्यात मोठा टास्क होता. आम्ही ऑक्टोबरमध्ये जॅन फेब मार्चच्या तारखा दिलेला आणि आपण एप्रिलमध्ये करतो. बरोबर लवकरच झालं म्हणजे. बरोबर. पण ह्या वर्षीचं इझी होतं आदल्या वर्षीपेक्षा की कसं काय होतं? सेमच आहे. इझी ॲज सच नाही आहे काही, पण सेमच आहे. म्हणजे फक्त तारखांची गडबड झाली. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, 2 टफ टीम कोणत्या वाटतात तुला आत्ताच्या फायनलला पोहोचतील? रेंजर्स आणि अव्हेंजर्स. अव्हेंजर्स सगळ्यांची फेमस आहे यावर, फेवरेट आहे. हा. आणि अजून एक प्रश्न आम्ही सगळ्यांना विचारतो, जर तुला चॉईस दिली या TMPL चा विराट कोहली कोण, रोहित शर्मा कोण आणि जसप्रीत बुमराह कोण आणि महेंद्रसिंग धोनी कोण, तर कोण कोण असेल? विराट कोहली कोण? हा. विराट कोहली 18 नंबर येल्लो मध्ये GM आहे आपला. ओ येस येस येस. हा वेगळी पण चांगली चॉईस आहे. आणि रोहित शर्मा कोण? रोहित शर्मा मला वाटतं सिद्धेश गावडे. नाईस नाईस. जसप्रीत बुमराह? जसप्रीत आपला निलेश, केस नसलेला निलेश. वा. आणि धोनी कोण असेल? धोनी प्रथमेश परब, मास्टर माइंड. गॉड. येस 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 येस. आता आपण जाऊया कोणाकडे? येल्लो टीम कडून संकेत कडे जाऊया आपण. संकेत कशी चालली आहे बॉलिंग प्रॅक्टिस? मला तर आजच सुरू केली आणि आजच सुरू केली प्रॅक्टिस नको करू, तू बॉलिंग कोणता स्पिन शिकतोस तू आता? मी मागे उभं राहून सगळं बघणार आहे. ओके. माझे काम किपिंगचं आहे. येस येस येस. टेन्शन नाही. आणि मी आता मॅचला ओपनिंग करणार आहे. ओ कडक. पहिला मॅच तू पहिलीच ओपन. येस. दुसरी तुमचीच मॅच आहे ना आता? आणि टॉस जिंकलात केरळ. जिंकलो आणि बॅटिंग घेतलेली आहे. तुला या TMPL मध्ये सगळ्यात टफ टीम कोणत्या वाटतं तू? त्याच 2 ज्या जिंकल्यात. हे जे उत्तर आहे हे जरा वेगळे, मला पहिल्यांदा बरं वाटलं ऐकून. हा नाही कोण वाटतं की आज फायनलला ह्या 2 टीम खेळतील बाबा? विंग मास्टर्स आणि अव्हेंजर्स. नाईस 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 नाईस. तुम्ही जी सिद्धेशची ट्रेड केली त्यावर्षी तुमच्या टीम मध्ये घेतलात, त्याच्यामुळे किती फरक पडला तुमच्या काय गेम मध्ये? चिठ्ठी उचलताना मजा आलेली ऍक्च्युली. नारायणने पहिली चिठ्ठी उचलली आणि त्यांनी एस बघितलेला, पण तो वेगळा वाटला, तो वेगळा एस निघाला, तो डावरा निघाला. त्यामुळे मग
आणि शेवटच्या 2 चीट उरलेल्या आणि त्याच्यातली मोयाने एक काढली नेमकी right. सिद्धेशची त्या निघाली. सिद्धेशची निघाली त्यामुळे आणि मजा आली. Lucky draw होता. हा, आणि फटका लागला आमचा पक्क्याचा बरोबर रिप्लेस मिळाली. तुला सुद्धा आम्ही सेम प्रश्न विचारतो. या TMPLचा रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि MS धोनी कोण असेल जी झाली रोहित तर? शर्मा कोण आहे ते? जरा शोधायला लागतं. आपला आशू ओके. विराट कोहली विराट कोहली पप्या ओके. आणि बुमराह चिले हो कारण का तो फास्ट राईट. आणि यॉर्कर पण चांगले टाकतो तिथे. आणि धोनी कोण वाटतं तुला? धोनी तुमचा कीपर कोण? मीच आहे त्यामुळे मग घेऊन टाक स्वतःला. मीच चल. येस चल मिळालेलं उत्तर Yes, येस. आपण सिद्धेश शिंदेकडे जाऊया. सिद्धेश शिंदे नवीन टीम कडे खेळतोय. तो दिसत नाही याचा हा वेगळा सिद्धेश शिंदे कसं वाटतंय तुला नवीन टीम कडे जाऊन? छान वाटतंय. अरे थोडी एनर्जी दाखव यार. खुश आहेस असं तुझं दाखव खेळताना at least. करतो तर कर ना. हे ठेवायचं आहे का मला सांग आत्ताच. हे मी ठेवेन खरंच सांगतोय. नाही वी आर व्हेरी रिअल. आम्ही ठेवू. नाही तर मला खूप आनंद होतोय. मजा येणार आहे आणि यावर्षी नवीन टीम नवीन प्लेयर्स चांगले बॉलर्स आहेत माझ्याकडे यावर्षी, चांगले बॅट्समॅन आहेत यावर्षी. सो तुम्हाला तर हरूच. पण ही टीम जास्त ठीक आहे रे, आपलीशी वाटते की आम्ही आधीची टीम? खेळतोय यावर्षी. ही टीम जास्त आपलीशी की आधीची टीम जास्त आपलीशी? हे पण एडिट करायचं का आधीच सांग भाई आम्हाला. मला त्याचा अख्खा व्हिडिओ एडिट करू आपण. 2 टफ टीम कोणत्या वाटतं ज्यात आज फायनल खेळतील? आमची आणि स्वतः यांना खूप कॉन्फिडन्स आहे. बघूया आता फायनल कोणामध्ये होते. आमची आणि रंगमंच रेंजर्स. हो आपल्याला नाही गिनतीत नाही. यावर्षी नाटकवाले इंडियन्स कोणी नाव आपण घेत स्वतः नाही. पण गिनतीत नाही. हा, स्वतःचं पण नाही काही का पप्पाने पण तसं दिला नाही हा, बाईट. बिर्याणी तर आपलीच आहे. तो आता भडकलाय भाई. बॉलिंगची प्रॅक्टिस वगैरे करावी आता लागेल. आम्ही खरं क्रिकेट खेळायला हा, लागतो. हा. आणि एक प्रश्न शेवटचा विचारतो तुला मी की जर या TMPLचा रोहित शर्मा, विराट कोहली, MS धोनी आणि जसप्रीत बुमराह चूज करायचा तर तो कोण असेल? रोहित शर्मा झालं तर डोंगरे. थोडं एनर्जेटिकली बोल. तुला खुश आहे असं दाखव तू. पण तेच तर एडिट करावं लागेल आम्हाला खूप. रोहित शर्मा असा डोंगरे वाटतं. दुसरं काय म्हणलं तू? विराट कोहली मारो विराट धावा आणि शिरे लाज नाही. आणि दुसरं कोण म्हणलं? बुमराह आमच्याकडे आहे भाई. चोचाला 3 वोट्स मिळाले. पॉप्युलर बुमराह. आणि MS धोनी कोण आहे? MS धोनी आय थिंक यावर्षी तुमचा असावा. कोण? पप्या. ओके नाईस. चल जरा पप्पाने आपल्याला शिव्या घातल्या. बघूया पप्पा काय म्हणतोय आता. तो परत शिवा घालेल. कुठे गेला? परत शिव्या ऐकूया ना थोड्या. ए पप्पा काय झालं? काय झालं पप्या? कशाला ओरडलास? बंद करतो रे. काय झालं पप्या? अरे बंद करा आता, बस झालं. अरे आपण मजेसाठी खेळतोय. हा झालेली आहे प्रॅक्टिस. अरे आपली आहे? नाही आपली नाही. ह्याच्यानंतर आहे ना आपली. काय आहे ते? फोर्थ मॅच आहे आमची फोर्थ मॅच आहे. थर्ड आहे आपली. थर्ड मॅच होत राहते. बिर्याणी आताच By the way, आम्ही मजेसाठी खेळतोय. बॅकस्टेज अव्हेंजर्सना जेवढ्या पण प्लेयर्सना विचारलंय की यावेळी फायनल मध्ये कोण आहे, त्यांनी स्वतःच नाव घेतलंय सगळीकडे. भाई ते डिझर्व करतात यावेळी. कारण महत्वाचं काय ना, आपण वीक झालो याचा आता आम्ही बंद नको करू. आता तुला team मध्ये बोलायचं चर्चा इथे. इथे करतो. नाही, पण मी बोललो झालं आता संपलं. बंद नका बंद. हे पण बंद तुझं करा. कोणतं वाक्य एडिट करून रिपीट करायचं का सांग यावर्षी? ते बिर्याणी तर आपलीच आहे. सिद्धू हा same acting. ऍक्टिंग करायची हा. तुला. तर सिद्धू आमचा नाही, पहिल्या टेक मध्ये चांगला आहे. यावर्षी या टीमने त्यांचा जर्सीचा रंग बदललेला आहे. त्यांचा स्वतःचा कॅप्टन पण बदललेला आहे. तर नवीन कॅप्टन सिद्धेश आमच्यासोबत आहे. तर काय तुला काय बोलावं? ऍक्च्युली आमचं असं ठरलं होतं की कॅप्टन आपण प्रत्येक वेळी बदलायचं. मग गणेश कायचा नंबर कधी आहे? लवकरच येईल त्याचा पण नंबर. आणि टी शर्टचा पण कलर आम्ही चेंज केला बिकॉज एक कमेंट सुचली आहे मला कलर. बोलू दे. बिकॉज कलर चेंज केला. आमचा गोल्डन कलर होता आणि आम्हाला मागच्या वेळी काय गोल्डनच्या जागेवर आम्हाला गुवासारखा वाटायचा. नाही असं डिरेक्टली नाही बोलू शकत. चांगला कलर होता तो पण आम्हाला जरा वाटलं की थोडं आपण चेंज करूया यावेळी. मग रंगात दोष होता. हा आमच्यामध्ये दोष नव्हता. कारण रंगातला दोष नसतोच सिद्धू, तुला तर माहितीच आहे. आमची मॅच सुरू होते, पहिली मॅच सुरू होते. थोडंसं आम्हाला पहिलाच बॉल मारलाय. ओपनिंगला कोण गेलं पहिला तुमच्या? किरण दादा गेला आणि गणेश काळे गेले. सिनियर ओपनिंगला त्यांनी गॅम्बल केलेलं आहे. गॅम्बल म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये गॅम्बल बघा. कारण काय आहे 10 जण आहेत
त्या 10 जणांना कुठल्या ना कुठल्या तरी टीम सोबत खेळायचंच आहे. बरोबर. त्यामुळे कोणाला कोणातरी पण उतरवायचं. मग स्ट्रॅटेजी वगैरे बनवली आहे की नाही की असंच आहे नाही सिद्धू आणि स्ट्रॅटेजी नाही चल असं मग बंद कर त्याच्यासाठी नाही म्हटलं होतं. पण खूप कमी वेळातच ऑर्गॅनिकली यांनी 1500 सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केला. जोरदार या दोघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. मांडीला थाटचे भावेश सुरते आणि अमेय चव्हाण. बऱ्याच लोकांचा मांडीला ठास या पॉडकास्टचा सपोर्ट असतो त्याचे. हॅलो. सो 3 तारखेला आपण एक प्रयोग केला होता दिनानाथला, जिथे आपले बरेच लोक यातले आले होते. तिथे आपण जब्बी बेटाचा प्रयोग केला होता. तेव्हा बरेच लोक डहाणूकरची एकांकिका जी सवाईला पहिली आली ते बघायला आले होते. आता आज पण बरेच लोक आलेले आहेत. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की यश जरी हे या बॅचच्या किंवा या टीमच्या हाती आलेलं असलं तरी 1987 पासून सवाई सुरू झाली होती आणि आपण त्याच्याही आधीपासून एकांकिका करतोय. सो प्रत्येक बॅचला प्रत्येक दिवशी प्रत्येक एकांकिकेनंतर दरवेळेला हे वाटतच असणार की आपण कधीतरी सवाई जिंकणार किंवा फॉर दॅट मॅटर आपण सवाई फायनलला पण गेलो. इनफॅक्ट मी आणि कृणाल डिरेक्ट करत असताना, कृणाल आणि सुशील डिरेक्ट करत असताना पण एकदा सवाईला आपण एलिमिनेशन राऊंडला क्वालिफाय झालो होतो. पण हे यश कुठेतरी या बॅचच्या पदरी आलेलं आहे. पण तरीही इट वॉज फ्रॉम 1987 किंवा त्याच्याही आधीपासून जेव्हापासून विश्वास करतोय किंवा रेकर वगैरे कॉलेजला होती, एव्हरीबडी एव्हरी डे बिलीव्ड की एक दिवस आपल्याला कधीतरी मिळेल आणि आपण यावर्षी ते मिळवलेलं आणि आपण डिरेक्टली पहिलंच मिळवलेलं आहे. सो ॲक्च्युली हे यश आपल्या सगळ्यांचं आहे, त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने स्वीकार करतो. थँक्यू सो मच. 2-3 डाळुकर गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्ही हरलोय आणि रंगमंच रेंजर्स जिंकलेत. तर रंगमंच रेंजर्सचे कॅप्टन फोनवर बोलतात तो त्यांना match खेळताना पण कसा होता? शुभेच्छा येतात नवीन. आणि आता ट्रॉफीचं वितरण वगैरे होणार आहे. काय एक्साइटमेंट, आम्ही हरलोय काय एक्साइटमेंट दाखवू आम्ही. तर आमचं दुःख लपवून आम्ही व्हिडिओ शूट करतो. खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी. कॉमेडीची खूप महत्वाची बैठक चालू आहे. काय खूप काय इंटरेस्टिंग काहीतरी चाललंय. राडे कंट्रोल वगैरे आपण बघूया. आता इथे दोन्ही जिंकलेल्या टीम्स बसलेल्या आहेत. सध्या एक माहोल मुलींची गरम का जिंकलेली झालाय team. माहित नाही. हा, एक मुलींची जिंकलेली टीम आहे तिकडे आणि एक मुलांची जिंकलेली टीम आहे तिकडे. तर आपण हळूहळू जाऊया लपून. काय कोणत्या लास्ट इयर पण नाटक जाऊ दे रे, आपण नाही केलं जाऊ दे. लास्ट इयर पण नाटक नारी जिंकली होती Yes. मुलींमध्ये. हा. त्यांनी जरा टायटल डिफेंड केलेलं आणि यावर्षी मुलांनी पण तेच केलेलं आहे. Yes. रंगमंच रेंजर्सने. खेळकर असं व्यक्तिमत्व बॉईज मध्ये बेस्ट बॅट्समन अनिकेत चिले. पुन्हा एकदा या वर्षी सुद्धा बेस्ट बॅट्समन अनिकेत चिले. इम्प्रॉम्प्टू परफॉर्मन्स. खूप खूप अभिनंदन. व्हेरी वेल डिझर्व्ड. आणि आपण त्यांचं अभिनंदन करूया. खूप खूप अभिनंदन. अनिकेत चिले, सिद्धेश पुजारे, आदित्य कदम, सेतू, गणेश काळे, किरण गांधी, जेपी, सगळ्यांचे अभिनंदन. आणि जयकर सर
सगळ्यांचं अभिनंदन. नवीन आणि परत एकदा फिश टँक ए फडके मी काय म्हणतो ती ठेवूनच दे तुझ्याकडे फिश टँक मासे सोडून दे. पाणी टाक आता आई मला मार्गाने ट्रॉफी घेऊन गेलो वर्षभर नाही चाहिए भाई. पाकिट टावेल ठेवायला वापरला. पण नकोय तुम्हाला. काय फिश टँक मस्त सक्सेसफुली टायटल डिफेंड केल्याबद्दल हार्दिक पांड्या हार्दिक अभिनंदन. अजय म्हस्कर, समीक्षा मेळेकर, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. मला असं वाटतं फडकेच्या घरीच ठेवा. येस, घेऊन आलास ना घरून. वेल प्लेड फडके, वेल प्लेड. कडक 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 फडके. कुणाल आणि संपूर्ण टीम साठी जोरदार टाळ झालं पाहिजे. इम्प्रॉम्प्टू परफॉर्मन्सचा सुद्धा अभिनंदन. इम्प्रॉम्प्टूने पण चांगले खेळी दाखवत लवकर मॅच संपवली. थँक्यू सो मच. शाबाश बॉयज. फायनलला जी मजा यायला हवी ती आली नाही, पण ठीक आहे. लास्ट 2 वर्षांसाठी फायनल नाही झाली, पण ठीक आहे, हरकत नाही. वेल प्लेड बॉयज, वेल प्लेड, वेल प्लेड, वेल प्लेड. मजा आली. वेदांत कॉन्ट्रोवर्सल प्लेयर सुद्धा आहे इथे उपस्थित. दीपक घोगळे यांनी स्लोअर 1 टाकून मॅच जिंकवलेली आहे. दीपक घोगळे यांनी कोचिंग करून सुद्धा एका टीमला जिंकवून दिलंय. क्या बात आहे. बिर्याणी तर आपलीच आहे. सीझन 3 आम्ही मजेसाठी खेळतोच आहे. विनर्स आहेत रंगमंच खूप खूप अभिनंदन. ऋग्वेद फडके, वेदांत वानखेडे, इंजन कोहली, कुणाल जगताप. रंगमंच रेंजर्सचा स्लो बॉलर. खरं गेले 2 वर्ष त्यांनी ट्रॉफी हरवायचा प्रयत्न केलाय, पण आज त्यांनी फायनली जिंकवलेली. येस, पण तुझा एक नो बॉल नव्हता दिला असं मला वाटतं. नाही रे, पंचांचा निर्णय अंतिम राहील. अच्छा, लाज नाही या माणसाला. लाजच्यावर आणि क्रिकेटवर विश्वास आहे, त्याच्यामुळे जो त्यांनी निर्णय दिलाय तो मी मानला. पण तुम्ही टायटल डिफेंड केलं, कसं वाटतंय तुला? खूप भारी वाटतंय, कारण सकाळपासून सगळे असं जमवत होते की स्ट्रॅटेजी काय करू आणि काय करू, कोणाविरुद्ध कोण पहिलं जाणार, कोण दुसरं जाणार. आमचं सकाळपासून हे चाललं होतं की हे बाबा 10 प्लेअर होत आहेत का नाही, नीरज येतोय का नाही, शंकरू येतोय का नाही. काय सांगितलं ऐकलंयस ना? प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या टीम. जेन्युइन प्रॉब्लेम होते. आता कोणाच्या घरी प्रॉब्लेम आहे याच्याबद्दल आपण काही नाही करू शकत. सो ठीक आहे, आता ते त्याच्यावर आपण आता काय बोलणार. कोणाच्या घरी काय प्रॉब्लेम होता?
अरे यार नीरज जाऊ दे आपण कॅप्टन कडे जाऊया. कोणता बोला कॅप्टन तूच आहेस ना कॅप्टन. ये खूप मित्रा, खुश आहे. ये. या वर्षीचा Trophy गोल्डन आता आर्म आहे तो. पराग सलग 2 वर्ष तू जिंकत आलायस. या वर्षी फायनल चुरशीची नाही झाली, पण काय वाटतं तुला, मजा आली की नाही? सेमी झाली ना बाई. अरे भाई सेमी फायनल सारखीच झाली. हो. खरं. आणि दीपकने जिंकवली चक्क बॉलिंग त्याच्यात. पण तू ते चक दे इंडिया मधलं कुठलं तरी वाक्य बोलतो असे जरा बोल ना तुझ्याबद्दल स्वतःबद्दल. नाही मला लोक बोलत होते की तू बॉलिंग नाही केलीस, बॅटिंग नाही केली. फिल्डिंग पण नाहीच केली. किपिंग मी कोणाच्या बाजूने थांब जरा, आम्हाला बोलूया आपण. तू किपिंग केलीस. हा म्हणजे चांगली keeping केली आहे. मी ऍक्च्युली विकेटच्या मागे होतो तेव्हा ते बॅट्समॅन वर थोडं प्रेशर येत होतं, त्याच्यामुळे ऍक्च्युली ते आता रन कसं नाही पळणार आपण, आता तर पळायलाच हवं. तेच प्रेशर होतं की अरे आता नाही पळालो तर मग कधी पळणार. बरोबर. आणि त्यातच ते मग रनआउट वगैरे हा. होतं. तर बाकी तर काही नाही. बाकी सगळं सगळ्यात महत्वाचं ट्रॉफी कोणाच्या घरी ठेवायची यावर्षी? नाही यावर्षी माझ्या घरी. हा. अरे बापरे. सगळ्यांनी ठरवून मला सांगितलं. पण तुझा मासे खात नाहीस. नाही लेकिन मैंने माँ से बोला है की हमने चला दुसरीकडे जाऊया. नाटक क्या बात आहे, क्या बात आहे. खूप खूप चांगलं ट्रॉफी तुम्ही जे काय तुम्ही सेलिब्रेट करताय मस्त मजा येते तू आम्हाला. सगळं करते इथे. खऱ्या अर्थी ऑलराऊंडर इथे, इथे. ऑलराऊंडर. हे काय मिळालंय तुला दाखव आधी. हा पण माईक एकच आहे त्यामुळे एक बेस्ट बॅटर मिळालं समीक्षा. तुला काय बेस्ट बॅट्समॅन मिळालं. थँक्यू. पण तुम्ही सुद्धा यावर्षी टायटल डिफेंड केलं तुमचं, कसं वाटतं तुम्हाला? कमाल वाटतंय. पण तू डिफेंडर नाहीयेस कारण तुझी लास्ट टाइम हरली होती ना. हा हरलो होतो पण टीम चेंज झाली. मी रिझाईन केलं कॅप्टनशिप वरून आणि धोनी काय धोनी पण सुरुवातीला आम्ही नव्हतो कॉन्फिडंट, पण आम्ही ठरवलं की नाही गिव्ह अप करायचंय, जे होईल ते होईल, पण कॉन्फिडेंटली खेळू. मधुरा तू सुद्धा खूप चांगली बॉलिंग टाकलीस. मध्ये तू भडकलीस पण मी कॉमेंट्री करत होतो तेव्हा. त्याचं Personal कारण आधी मला सांग, का जाऊ नका भडकलीस वगैरे तू? बोललीस. काय नाही डिमोटिवेट करायचं असतं दुसऱ्या प्लेयर्सना आहे तर नॅचरली सगळ्या. कॉमेंटेटरला का डिमोटिवेट करतेस तू? कारण का तुम्ही पर्सनल कमेंट्स करत होतात. मजा कशी आहे? नथिंग इज पर्सनल. पर्सनल कमेंट्स नका करू. अच्छा. बाकी काही नाही, ज्यांना त्रास होतो त्यांना होतो, बाकीच्यांना काही फरक नाही पडत. अजून दुःख गेलं नाहीये. आणि बॉलिंग चांगली केली मी, पण बॅटिंग चांगली नाही केली मी यावर्षी. पण ठीक आहे, जाऊ दे. ठीक आहे, बॉलिंग तरी मी चांगली केली, टीमला थोडी हेल्प झाली, याबद्दल मला आनंद आहे. बाकी मग मला सॉरी बोलतेस की नाही बोलतेस? चला तर तुझं चॅनल आहे तर तुला सॉरी बोलते. सॉरी बोलते. मी माफ केलं तुला. पण तुम्ही हे नाहीच बोलायला पाहिजे. काय सॉरी हे असं सगळं काय पण ठीक आहे, चल, मी cut, काय cut. बोललो पण ठीक आहे. कॅप्टनला विचार. हा ठीक कॅप्टनला आहे ठीक आहे विचार. ठीक आहे ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे की तुमची टीम खूपच स्ट्रॉंग होती. तुम्ही 5 पैकी 2 जिंकलात, 2 हरलात, 2 जिंकला 2 हरला. तुम्ही ते 2 हरला ते मुद्दामून हरत असं मला वाटतं. आणि तुम्हाला पैसे वसूल करायचे होते सगळे तुम्हाला. अजिबात नाही, आम्ही मुद्दाम हरलोच नाही. आम्हाला सगळेच मॅच जिंकायचं होते. जसं गेल्या वर्षी स्ट्रॅटेजी होती आमची. इट वॉज नॉट की सगळे जिंकतात, पण ऍटलीस्ट टफ द्यायचा आम्हाला नाकात टिचून खेळायचं होतं. आम्ही हरलो तरी पण टफ द्यायचे होते. आणि मी इथे एक वाक्य बोललेले, तुम्ही लोकांनी कमेंट केलं कोणीतरी की हा फ्रस्ट्रेट झाली. मी तुम्हाला बोलले मी फ्रस्ट्रेट करणार नाही पर्सनल होते असं मी बोलतो. मी नाही फ्रस्ट्रेशन बोलला. मी बोललो. मी फ्रस्ट्रेशन देणार आहे आता लोकांना, आणि ते मी प्रूव्ह केलं. आणि ह्यांनी खूप जास्त मेहनत केली आहे, कारण सरळ बॅट्समॅन आणि बॉलिंग तुझी एक कंप्लेंट पण आली आमच्याकडे की समीक्षा तिथे मॅच हरल्यानंतर पाठी जाऊन प्लेअरवर चढाचढी करत होती. ते खरं आहे का? करते मी चढाचढी. मी ते करते गरजेचं चढाचढी. पण आहे आणि ते खरं तर जिंकण्यासाठी आहे. आणि मला असं- पर्सनली नाही घ्यायचं असं आम्ही आधीच ठरवलं होतं. काय हे लोक तर घेतलं बोलले personally? होते की ओरडा ह्यांना काही फरक नव्हता पडत. आणि एक कॉमन झालंय, गेल्या वर्षी फक्त टॉस माझ्या ह्या साईडने होते आणि मी कॉल नव्हते घेतले एकदा पण गेल्या वर्षी, पण तरी पण माझ्याच साईडने पडत होते. आणि ह्या वर्षी मी कॉल घेऊन एकही टॉस घेत नव्हता, बट शेवटचा लकीली माझ्याकडे आला. आणि जशी लास्ट टाइम स्ट्रॅटेजी केली होती आम्ही लास्ट मॅचची, सेम आम्ही केली आणि ह्या मुलींनी सेम फॉलो केली आहे. माझ्याकडे सगळे नवीन टीम मेंबर्स आहेत, सगळे मिक्स आहेत, असं जुने कोणीच नाही. म्हणजे एवढे स्ट्रॉंग नव्हतो आम्ही, खरंच अजिबात सांगतो. नाही. आम्ही आमच्याकडे practice मध्ये बॉलर्स पण पण हरत होतो नव्हते. आम्ही. हा बाय एक 4-5 मॅच मधून 4 मॅच हरायचो आणि 1 मॅच जिंकायचो प्रॅक्टिस. पण आम्ही हे ठरवलं होतं की गिव्ह अप नाही करायचं, जे काही असेल ते कॉन्फिडेंटली खेळायचं. आणि माझ्यापेक्षा जास्त मोटिवेटेड हे होते ऍक्च्युली. माझ्या चेहरा लगेच 12 वाजत होते ह्या वर्षी. दिसलं. बट एनिवेज दुसऱ्यांच्या वाजवत होती. पण ह्या मुलींनी अनएक्सपेक्टेडली खूप कमाल खेळलाय आणि रिस्पेक्ट आहे गाईज. थँक्स. तुम्ही नाटक पण पुढच्या वर्षी मुलींची संख्या वाढणार आहे का? 1-2 टीम वाढणार आहेत का?
वाढलेच पाहिजे माझं तर म्हणणं आहे. एक का कमी काय झाली येत यावर्षी. नाही? आता आता आणि मॅक्झिमम सिनियर्स नव्हते कारण ते मॅरिड आहे. ठीक आहे, आता कोणा जबरदस्ती नाही करू. लग्न करू नका सल्ला हिचा. नाही, लग्न करून पण खेळायला या. जसं मी पप्पूला आणलाय तसं आणायचंय. यासाठी सिंगला थँक्स म्हण ना. सिंगला तर थँक्यू म्हणतेस मी. आणि Thank you. आता अजून कोणाकडे जायचं? जयकर सर बरंच इमोशनल असा इंटरव्ह्यू दिलेला आहे समीक्षाने. Yes. खूपच इमोशनल सर, झाली. यावर्षी तुम्हाला यावर्षी तुम्हाला मजा नाही आली असं तुम्ही मगाशी बोललात. आपण कारण जेव्हा बोलत बऱ्याचशा होतो. मॅचेस वन साइडेड पण झाल्या यावेळी. आणि गेल्या वर्षी जशा कट टू कट मॅचेस होत होत्या तसं थोडं कमी झालं. आणि मुलींची ऍक्च्युली एक टीम कमी असल्या गेल्या वर्षी मुलींच्या मॅचेस फारच मजा आली होती. बरोबर. आणि पुढल्या वर्षीसाठी एक तुम्हा लोकांना पण सल्ला आहे की आपण तो बॅनर तिकडे समोर लावू. बॅनर दाखव. मस्त रे दिसला. तो तिकडे समोर 6च्या इथे लावायचा आणि बॅनरला बॉल लागला की आपण कॅश प्राइज द्यायचं. कॅश प्राइजेस. हा तर सुरते त्यांच्यामध्ये पैसे गोळा करून ठेवा. हा. एक आम्ही द्यायचं. मला तर व्यापार नकोच करू या गोष्टींचा. सर तुमची यावर्षी कोणती फेवरेट टीम होती? जशी तुमची लास्ट टाइम आम्ही होतो तसं तुमच्या वर्षी कोण फेवरेट होतं? यावर्षी माझी मुलींची ही टीम फेवरेट होती. हे कधी काय करतात काही कळत नव्हतं. हा. आणि मुलांच्या टीम ऑलमोस्ट गेल्या वर्षी सेमच होत्या. बरोबर. पण तरी गेल्या वर्षी जे जास्त वेळा हरले होते त्या टीम ह्या वर्षी जरा बऱ्या खेळतात. हा राईट. आणि ते गेल्या वर्षी ते दोघं फायनलला नाही आले ते बरं झालं. आता तेच सगळे आपापसामध्ये. काही लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही दोनच टीम TMPL खेळा म्हणून. बाकीचे उगाच आमचं वेगळं खेळतो आम्ही. येस. काही लोकांनी आक्षेप पण घेतले. बरेच स्क्रीनशॉट पण आहेत आमच्याकडे. अंपायर फेवर करतात वगैरे आम्हाला बोलले. येस. आणि होपफुली पुढच्या वर्षी सुद्धा TMPL यापेक्षा मोठी होईल. आणि नाही, आपण आता वेळ आधीच सांगितलेली आहे. सो यावेळी ऍक्च्युली बरेच कॉलेजच्या लोकांना परीक्षा असल्यामुळे पण गळले आहेत. बरोबर. तर ते पण बघायला पाहिजे परीक्षेचं. राईट. थँक्स अ लॉट सर या इंटरव्ह्यू बद्दल. आणि तुम्ही इथं आलात. येस. थँक्स अ लॉट सर. आणि ड्रामॅटिक दिवस कडे जाऊया. तुमच्या टीमचं कोणी आहे का? आहे ना तेजू आहे. अरे तेजू ही पण ट्रॉफी आहे. पण घे ट्रॉफी आहे. तोपर्यंत आपण वेदांत बरोबर बोलूया. अरे बाबा. बलिदान कॉन्ट्रोवर्सी अजून काय पायाचं पाय तुझा अजून काय देणार तू TMPL साठी? ज्यांना वाटतंय मी ऍक्टिंग करतोय बघू शकता. एक क्लोज लाव रे. हा रे खरंच ऍक्टिंग करतोय. सुजलेल्या पायाने पोरगा खेळलाय मित्रांनो. वेदन कुठला पाय तुझा प्रॉब्लेमॅटिक होता? दोन्ही. अच्छा दोन्ही. आता लेफ्ट. अच्छा. पण मग तुला फायनली खेळायला मिळालं तर कसं वाटतं? आणि तू जिंकलायस खेळून एवढ्या कॉन्ट्रोवर्सी नंतर पण कसं वाटतं तुला? कॉन्ट्रोवर्सी खूप होतं. कॉन्ट्रीब्युशन कमी होतं. पण ठीक आहे, मजा तर आली. खरं. नाही पण खेळलो, मजा आली. मांडीला खातचं फक्त कॉमेंट्रीचा प्रॉब्लेम आहे मला. जे काही कॉमेंट्री करत होते ते नाही केलं. लोकांना आठवण करून नाही दिली की माझी कॉन्ट्रोवर्सी मला आवडेल. बाकी मस्त. खूप पर्सनली घेतात यार लोक. खूप पर्सनली घेतात लोक. येस. मजा आली. पण तुम्ही दोनदा सलग ट्रॉफी. तुला काय वाटतं प्लेअर म्हणून कसं वाटतं तुला? काय केलं असतं तर वाटलं असतं. पण मजा तर आली आहे. आणि जिंकलं. हा टीम एफर्ट आहे. पण नाही परत जिंकू. तिसऱ्यांदा जिंकू. जसं पराग काय की तो काय ते चगदी इंडियाचा काय होतं इस बार हॉकी डायलॉग नको बोलू. नको एवढं कसं मला वाटतं सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट केलं तुमच्यामध्ये. काँग्रेच्युलेशन. एवढं लक्षात ठेवा. आणि आता ये तुषार येतोस तू. तुषार ये. कोकणावरनं मालवणवरनं आम्ही एक बाजूला ए भाई ये ले दिखा लोगों को क्या चलता है. याने काहीतरी माल आणलं. गोष्ट मला दाखवायची आहे. दाखव ना. तुझ्याकडून आलेला एक पहिलाच माझं अकाउंट हॅक्ट होतं त्यामुळे झालंय सगळं. अच्छा तूच जरा वाचून दाखवते. ते खालचंच वाच. तू काय टाकलं ते स्टोरी टाकली होती मी की रंगमंच नवीन आता नवीन टीम आहे आता मारतो. त्यावर भावेश सुरतेने रिप्लाय केलाय की मारा एकमेकांना. तर त्यावर तुषार बोललाय की तुम्ही मार खायला तयार राहा. बघशीलच. तर तुषारने ते दाखवलंय दिलेलं आहे. पण हा आमच्या बाजूने खेळला होता. ह्याच्यावर खूप रन द्यायचा प्रयत्न केला याने. पण आम्हालाच जमलं नाही जिंकायला. आम्ही ट्राय केला आम्ही पण हरतो. येस. आणि पण टायटल डिफेंड केलं कसं वाटतं तुला? खरं तर चांगलं वाटतंय. पहिल्यापासून जिंकायचं होतं. 2 वर्ष सलग खेळतोय. कुठल्या ना कुठल्या टीम मधनं आलोय पण
ट्रॉफी क्या बात आहे. टायटन्स यावर्षी फडकेचा प्रभाव आहे सगळ्यांवरती. ठीक आहे ती टीम पण जिंकेल कधी ना कधी तरी. परत येईल का? आता गेली. होती मेली. पण तिला ही team का माहिती मेली. कसं काढलं, काहीतरी स्ट्रॅटर्जी असेल. ठीक आहे. आणि आता अजून आता भांडारामचा फेकी बॉलर आहे. भांडारामचा फेकी बॉलर. भांडारामचा फेकी बॉलर. सायडम बाबा. लेजिट सायडम सायडम बाबा. मी लेजिट अंपायरला टुर्नामेंट चालू व्हायच्या आधी माझी ऍक्शन दाखवतो, ऑफिशियली कन्फर्म करतो की ही लीगल ICC ला नाही पाठवली. टाकत नाहीस मला ICC ला नाही आणि पाठवली मग तू. मी मॅच मध्ये विकेट टाकतो. कन्फर्म करतो आणि विकेट टाकतो. पण ट्रॉफी कोणाच्या घरी जाणार? पराग बोलला परागच्या घरी जाणार. हा नाही आमच्या कॅप्टनला द्या, कारण हे वर्ष ते ट्रॉफीच आहे, सो तो डिझर्व करतो. कॅप्टन कोण आहे? विचार. पराग ओझा, जो आम्ही मॅच कशी हरत जिंकलो असलो तरी कन्सिस्टंटली टॉस हारतोय, तर तोच आमचा एक कॅप्टन आहे. Yes. So त्याच्याकडेच जाईल यावर्षी ट्रॉफी. आम्ही फडकेकडे दिली होती पण ते लोक चावी आणि वॉलेट ठेवायला वापरतात. सो आम्ही ठरवलं की जरा पराग दाच्या घरी जाऊ, तिकडे रिस्पेक्ट मिळतो ट्रॉफीला. बघा जिंकलेल्या टीमची माणसं बॅनर करतात आणि आम्ही इथं टाइमपास. मी तो कमिटीचा मुख्य मेंबर सार्थ गवस आपल्या बरोबर आहे. कडक बॉलिंग टाकली. हा खरं आहे भाई. सार्थ फॉर अ बिग गेम आणि त्याने आमच्या मॅचला विकली. नाही सार्थ आपल्या टीमचा माणूस आहे. मी 18 रन दिले. सार्थ आता हे आपल्यात राहिलं पाहिजे. आता खरं सांग, कोणी कोणी काय काय माती घालली नावासकट पाहिजे आम्हाला. हे बघ आता मुद्दा कसा आहे, मी सेटअपला आपली चर्चा झाली होती तेव्हा एका माणसाला सांगितलेलं की गोवर घेऊ नको खेळू. त्यानेच मी हे सगळं खेळण्याबद्दल नाही विचारत रे मी. आपण आपला इंटरनल जे काय चालू असतं. हा मॅनेजमेंट माती तर आम्ही वाईट त्रास आहेत. आता शूट होत आहे म्हणून थोडं रिस्की आहे रे, म्हणजे माझं मुंबईत राहणार. सिद्धेश पण बरंच काही बोललाय, जाऊ दे तू पण बोलून टाक. मी कलर सांगतो. जाऊ दे याला नको घेऊया. सार्थ घाबरतोय, सार्थ काही बोलत नाही. येस. आता आपण जाऊया सुशील जाधव यांच्याकडे. सुशील जाधव बिर्याणी तर आपलीच आहे. पुन्हा एकदा एडिटचा स्टार आहे आमचा प्रथमेश परब. मी जसं म्हटलं होतं माझा बिर्याणीचा शॉट लूपवर लागणार आहे. बिर्याणी आम्ही ऍक्च्युली खाल्ली आणि त्याच्यात सगळ्यांनी मदत केली. येस. तुला एवढं भविष्य कसं लास्ट इयर नाही मला मी तुला खरंच सांग, लास्ट इयर नव्हतं कळलं मला. लास्ट इयर ऍक्च्युली आमचे प्लेयर्स चांगले खेळले नाही म्हणून, पण यावर्षी पण चांगले नाही केले. कन्सिस्टंट होतो आणि कन्सिस्टन्सी महत्वाची असते बाबा, तुला माहितीच असेल. मला असं वाटलं की बिर्याणी खूप छान होती आणि बिर्याणीची कन्सिस्टन्सी चांगली होती. ऍक्च्युली आपण मॅच पेक्षा बिर्याणीवर बोलूया. हा खरं. आणि तू कोणती खाल्ली, व्हेज की चिकन? मी चिकन खाल्ली. मी व्हेज खाल्ली. तू कुठली खाल्ली? चिकन. व्हेज मस्त होती बाई. सगळ्यांनी जे थिएटर मॅजिकच्या त्यांनी कमेंट मध्ये सांगा कुठली बिर्याणी तुम्ही खाल्ली लवकर, कुठली जास्त चांगली होती. येस येस. पण आम्ही कडक खेळलो. नाही पण शेवटच्या मॅचला मजा आली. जेन्युइनली मजा आली. ऍक्च्युली आम्ही हरलो पण भाई जे आपलं ब्रीद वाक्य आहे की आम्ही मजेसाठी लिटरली आम्ही मजेसाठी खेळलो. 4 रन्सने हरलो आम्ही. 4 रन्सने हरलो आणि आय गेस आपल्या लायकीनुसार आपण थर्ड, पण फायनल काय फायनल सारखी झाली नाही. हा खरं. सेमीफायनल फायनल सारखी झाली ऍक्च्युअली. जाऊ दे. आता आपण इम्प्रॉम्प्टूच्या प्लेअर पोरांना पकडूया. सिद्धू कुठे? गोटी मुंबई रहता दीपक जब हवा में अनिकेत चिले यावर्षी बेस्ट बॅट्समन, बेस्ट प्लेअर नाही यावर्षी पण बेस्ट बॅट्समन होता. थोड्या ट्रॉफीज कमी आल्यात पण बेस्ट बॅट्समनची आली आणि मेन ट्रॉफी नाही झाली. तर चिले ह्या वर्षी कसं वाटलं? प्रगती आहे थोडी. गेल्या वर्षी का मेन ट्रॉफी काहीच नव्हतं, आता ऍटलीस्ट रनर अपची तरी आली, तेवढं जरा बरं आहे. बघू पुढच्या वर्षी आता तिथपर्यंत पोहोचू. पण ह्या वर्षी टीमने असं वेगळं काय केलं की एवढे सगळे तुमचे काय म्हणतात प्रॉब्लेम्स आणि सगळे तुमचे सॉल्व्ह झाले? तुला कॉन्ट्रोवर्सी हवी? मला क्रिकेट हवं. मग आलो नाही इथपर्यंत, अजून काय या उत्तरात सगळं काही आलेलं आहे. ठीक आहे, आम्ही एडिट मध्ये डब करून टाकू. हे बरोबर. मी मधुरा दिवे करून देऊ काय? पण तुझ्या विकेट नंतर अख्खी मॅच बदलली असं आमचं काय म्हणतो आमचं मानणं आहे. आणि तसंच आहे तुला काय वाटतं? झाली नाही बॅटिंग, बट असं नाही की माझ्या विकेट नंतर बदलली मॅच, बट खाली जर झाली असते ऍटलीस्ट 60 पर्यंत पोहोचलो असतं तर ऍटलीस्ट एक डिफेंडिंग साठी चांगली टोटल असते. 15-20 रन कमी पडले. हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. मस्कर बंधू त्यांच्याशी बोलूया आपण. या
तर प्रणित मस्कर जो परवापर्यंत खेळणार नव्हता पण तो अचानक एका टीम मध्ये गेला. मॅनेजमेंटला त्रास देणारी माणसं, असा एक वेगळा सेगमेंट करू शकतो आपण. बहीण भाऊ आपण कधी दिला नाही आणि मी आत्ताही नाही देते मॅनेजमेंटला त्रास. इथे मच्छर चावतो पण तू खूप मिसफिल्ड केलं सर, का खूप नाही केलं मी. शेवटच्या मॅच मध्ये हा बॉल नाहीच लागत. हो हा बॉल म्हणजे TMPL चा बॉल लागत नाही. ठीक आहे, असं त्याने मला फरक नाही पडत. माझ्या हातात जे बॉल लागतात ते सगळे तरसतात. जलने वाले जलते रहेंगे म्हणण्या बस कॉन्टेंट बदलतो आपलं, हेच ऐकायचं आम्हाला. या वर्षी कसं बस आम्ही रनरअपची ट्रॉफी जिंकलो. शहीद तरक्की फॉर मी. तुम्ही वन साइड पोहोचला तिथे. सो प्रत्येक प्रत्येक मॅच मध्ये पण ठीक आहे. ज्या मॅच मध्ये जी मॅच महत्वाची होती त्यात थोड्या चुका झाल्या. सो ठीक आहे, ठीक आहे. दिवसावर पण असतं आणि इट्स फाईन. पण ती रात्र होती जेव्हा तुम्ही हरला. प्राजक्ता मस्कर, तू ट्रॉफी जिंकलीस, कसं वाटतंय तुला? आणि काय बेस्ट बॉलर मॅन ऑफ द मॅच तुला मॅन ऑफ द मॅच ना फायनलचं. येस फायनलच्या मॅच. पण मग काय वाटतंय तुला? गप्प का उभी आहेस? किती आनंद झाला तुला? भरपूर आनंद झालाय मला. पण तू खेळणार नव्हतीस ते खेळलीस कसं झालं? कारण आता माझं लग्न झालंय त्याच्यामुळे काही रिस्ट्रिक्शन असतात. कॅमेराच्या मागे कोणी ठेवले तुझ्यावर रिस्ट्रिक्शन्स? सो मला जाता येणार नव्हतं क्रिकेट प्रॅक्टिसेसला. मला असं वाटलं बेटर आहे की मी पार्टिसिपेट करू नये. बट काय लक वुड हॅव इट तसं पण मग घेत जा ना, स्वतःचा निर्णय स्वतः घेत जा ना. घेते मी. समीक्षाच्या टीम मधले काही लोक, म्हणजे माझी जी कॅप्टन आहे त्या टीम मधले काही लोकांनी बॅकआउट केलं दोघींनी. सो मग मला खेळावंच लागलं. आणि तू खूप भारी केलीस असं आम्ही भारी भारी म्हटलं. सुमित बोक्से मॅनेजमेंट टीम. मॅनेजमेंट टीम साठी काँग्रेस. आज सगळी कॉन्ट्रोवर्सी या व्हिडिओ मध्ये मिळणार तुम्हाला. मॅनेजमेंट वाले बिझी आहेत, तर अख्ख्या मॅनेजमेंट टीमच्या साईडने तुला काही बोलायचं तर ते बोलून टाक भाई. कोणाची गांड मारायची ते मारून टाक. बोक्सेचा मॅचच्या 2 दिवस आधी खांदा उतरला होता, तर त्याने बॉलिंग केली, बॅटिंग केली. ऍक्च्युली 3-4 डाव मारले. मी नाही खेळलो. थांबा, तुम्हाला सगळ्यात मोठी न्यूज द्यायची आहे. मी नाही खेळलो. आताच मी एक नंबर काढलाय लॉयरचा, तो मी याला फॉरवर्ड केलाय. तर बघ कसं काय होतंय त्याचं. अरे मी नाही खेळलो बाबा. मी कुठे गेला? गोल्फच्या तुझा साला कुठे गेला? गोल्फच्या मागे उभा होतो मी. मागून तुम्हाला गाईड करत होतो. आपण 9 प्लेअरने खेळलोय टुर्नामेंट. असं काय करतो? आम्ही हरलो का याच्या गायडन्स मध्ये? 10वा जर मी असतो तर मी दीपकला मारलेच असते. तुम्हाला तर माहितीच आहे. 6 बॉल 16 रन काय आपल्या एवढी मोठी गोष्ट नाहीये. पण ओव्हरऑल सांग, TMPL बद्दल कसं झालं मॅनेज या वर्षी? आता जे काही फायनल झाली आपली, ओव्हरऑलचा आजचा दिवस कसं वाटतं तुला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर्षी एक नवीन टीम फायनलला आली. 3रं वर्ष असताना ज्यांना संधी होती. कारण पहिल्या वर्षी आपण नो लॉस जिंकलो होतो. बरोबर. म्हणजे मागच्या वर्षी मागच्या वर्षी रंगमंच रेंजर्स नो लॉस जिंकले. आणि यावर्षी एका टीमकडे होती संधी, कारण त्या सगळ्या मॅचेस जिंकून आले होते लीग स्टेजच्या. 2023 ची इंडिया झाली त्यांची. असो, तर त्यांनी ती संधी हुकवली आहे. आता बघू पुढच्या वर्षी ते नो लॉस येतात की येतच नाहीयेत. ह्यांचा काहीतरी वेगळा प्लॅन वाटतो कमिटीवाल्यांचा. आणि रंगमंच रेंजर्सना पण ओव्हरऑल थिएटर मॅजिकला TMPL मध्ये जे काही खेळतात त्यांना तू काय सांगशील? आपण आपला मोटो वेगळा आहे. सगळ्यांना माहिती आहे की सगळे आपले सिनियर ज्युनियर एकत्र यावेत. कोण इंडस्ट्रीमध्ये काय काम करतंय हे सगळ्यांना आपण एक्सचेंज करावं म्हणून आपण भेटण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या भेटण्याचं निमित्त क्रिकेट असतं. हा मुद्दा आहे. आणि त्याच्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं असतं की आमच्या टीममध्ये हाच प्लेअर आला, आमच्या टीममध्ये तोच का दिला, ह्याची रिप्लेसमेंट ही कशी असू शकते, आम्हाला टी-शर्ट्सच नाही आवडले. हे सगळे छोटे मुद्दे आहेत. आणि त्या छोट्या मुद्द्यांच्या मोठ्या गोष्टी केल्या जातात, ज्याच्यामुळे कमिटीवरती थोडं जास्त प्रेशर येतं. तुम्हालाही माहिती आहे की अगदी आज सकाळ बघा, आता आम्ही टुर्नामेंट संपले पण आज सकाळ दुपारपर्यंत याच गोष्टी सॉर्ट होत्या की आमच्या टीममध्ये हाच प्लेअर का आहे, ह्यालाच का खेळवलं. पुढच्या वर्षी बेटरमेंट कशी होईल काय वाटतं? पुढच्या वर्षी बेटरमेंटसाठी आपण जसं मगाशी अनाऊन्स केलं की आपण 31 जानेवारी ही तारीख 1 वर्ष आधी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला 1 ऑक्टोबरला एक फॉर्म दिला जाईल. फॉर्मची लिंक दिली जाईल, तो फिल करायचा. त्याचं ड्युरेशन 1 महिना असेल. 1 महिन्यात जेवढे प्लेयर्स रजिस्टर करतील तेच प्लेयर्स 31 जानेवारीला खेळतील. प्लेयरने रजिस्टर केल्यानंतर जर तो टुर्नामेंटच्या दिवशी अवेलेबल असेल आणि टुर्नामेंटच्या दिवशी त्यांनी रजिस्टर केलेला प्लेअर अवेलेबल नसेल आणि ते म्हणाले की आता आम्ही नवीन प्लेअर घेऊन खेळतो, ते अलाव केलं जाणार नाही. तुम्ही 15 प्लेयरने रजिस्टर केलं पण त्या दिवशी 5च प्लेअर येऊ शकले काही कारणांमुळे,
तर तुम्हाला 5 प्लेयर्सनेच खेळावं लागेल हा निर्णय झालेला आहे. येस, याच मुद्द्यावर आपण आजचा व्हिडिओ संपूया मित्रांनो. खूप मजा आली आज क्रिकेट खेळायला आणि नाटकवाले इंडियन्स हरले असले तरी थांबले नाहीयेत. येस, थांबले नाहीयेत. पुढच्या वर्षी भेटू आम्ही याच उत्साहात आणि नवीन कदाचित jersey trophy सकट, सकट. स्वतः छापलेल्या नवीन जर्सी सकट. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खातचा. येस, तुम्हाला इच्छा आहे अजूनी यावर्षी थेटर टायटन्स पण असेल आणि बिर्याणी मस्त होती. कट. 2 3 डालुकर डालुकर बिर्याणी तर आपलीच आहे.